प्रश्न पहिला कोणता आहे मग? बहुपर्याय आहे, 6 गुण त्याला आहेत. पहिला आहे तुमचा खालीलपैकी टिंबटिंब ही सममूळ संख्या आहे. पहिलं तुमचं आहे खालीलपैकी टिंबटिंब ही सममूळ संख्या आहे. मग सममूळ संख्या कोणती आहे? जी संख्या सम पण आहे आणि मूळ पण आहे. बरोबर आहे. ज्या संख्येला 2 ने भाग जातो ती समसंख्या, आणि समसंख्या आहे आणि मूळ संख्येमध्ये तुमची एकमेव 2च आहे. म्हणून त्याचं ऑप्शन जे आहे ते 2 म्हणजेच ए हे ऑप्शन करेक्ट आहे. त्याचं कोणतं? ए 2. दुसरा आहे तुमचं समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतरकोनांच्या प्रत्येक जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज टिंबटिंब असते. बरोबर आहे हे का नाही? आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180. हे दुसऱ्याचा ऑप्शन बी 180 अंश हे बरोबर आहे पहा. नंतर 64 चे घनमूळ. तिसरं 64 चे घनमूळ टिंबटिंब आहे. कोणत्या संख्येचा 3 वेळा गुणाकार केला तुम्हाला 64 मिळतंय? वर्गमूळ नाही, घनमूळ. किती? 4. बरोबर आहे. 4चा तुम्ही 3 वेळा गुणाकार केला 4 × 4 × 4 तर तेव्हा 4 चौक 16. बरोबर आहे. दोघांचा गुण 16. त्याला परत 4 ने गुणलं की 16 चौक 64 होतात. म्हणून 64चं घनमूळ जे आहे ते 4 हे अचूक आहे. काही मुलं चुकून 64चं वर्गमूळ काढून ठेवलं ते 8. 8चा वर्ग 64 आहे म्हणून 64चं वर्गमूळ 8 आहे, घनमूळ नाही. तर 64चं घनमूळ हे 4 आहे. कोणत्या संख्येचा 3 वेळा गुणाकार केला 64 मिळतंय? तर 4चा 3 वेळा गुणाकार केल्यावर आपण 64 मिळतंय. म्हणून त्याचं घनमूळ 4 आहे. म्हणून याचं ऑप्शन डी हे बरोबर आहे 4. चौथा आहे तुमचं मध्यगा संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे टिंबटिंब या गुणोत्तरात विभाजन होते. मध्यगा संपात बिंदू ज्याला जी आपण म्हटलो होतो, कोणतं? 2.1 नाही, 2:1 म्हणायचं. ते रीडिंग कसं करायचंय? 2:1 ऑप्शन सी आहे तो. 2.1 नुसतं एकच पॉईंट असतो, हे डबल पॉईंट आहेत. रेशिओ तो आहे 2:1. इंग्रजीमध्ये रीडिंग कसं करायचं? 2:1 आणि मराठीमध्ये 2:1. ऑप्शन 5वा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर काय येणार आहे असं म्हटलंय पहा तिथं. तर काय ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आपला पहिल्याचा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर. हे तुमचा ऑप्शन म्हणजे हा फॉर्म्युलाच आहे आपला. तर हा ऑप्शन कोणता आहे तुमचा? तो जर पाहिलं तर ऑप्शन बी आहे तो. बरोबर. हा ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन बी आहे. सेकंड ऑप्शन हा तुमचा करेक्ट आहे पहा त्या ठिकाणी दिल्याप्रमाणे. नंतर 6वा आहे तुमचं 4a प्लस 5b प्लस 3a मायनस 2b इक्वल टू किती? ए ची ऍडिशन बी ची ऍडिशन करायची. ऍडिशन सबट्रॅक्शन जी असेल ती म्हणजे 4a प्लस 3a प्लस 5b मायनस 2b. म्हणून हा ए एकत्र घेतला, बी आपण एकत्र घेतले. तर 4a आणि 3a दोघांना सेम साईन आहे म्हणून ते 7a होतील. 5b मायनस 2b आहे म्हणून ते प्लस 3b येतील, कारण 5b ला साईन तुमचं प्लस आहे. म्हणून तुमचं करेक्ट आन्सर 7a प्लस 3b आहे. हा ऑप्शन तुमचा कोणता आहे? सी आहे पहा. हा ऑप्शन तुमचा सी आहे. तिसरं ऑप्शन हे तुमचं करेक्ट आहे या ठिकाणी. तर अशा प्रकारे हे बहुपर्यायी प्रश्न जे आहेत ते सोडवायचे आहेत. प्रश्न दुसरा जो आहे 4 मार्कांसाठी आहे, म्हणजे 1-1 मार्कासाठी तो आहे, तोही आपण पूर्ण करून घेऊया. सोपे आहेत म्हणून ते पूर्ण करू. मग तिसरा 4था प्रश्न आपण उद्याच्याला घेऊ. त्यातलं पहिलं गणित खाली उपर सोडवा. 4 गुण आहेत. खालील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे त्या कसोटीचं फक्त नाव लिहा. फक्त नाव लिहायचं आपलं, बाकीचं काहीच करायचं नाही. कोणत्या बाजूशी कोणती बाजू एकरूप आहे वगैरे वगैरे असं काहीही आपल्याला लिहायचं नाही. फक्त कसोटीचं नाव लिहायचं आहे आपल्याला, बाकी काहीच करायचं नाही. की हे त्रिकोण या कसोटीने तुमचे एकरूप आहेत. बोला. कसोटी आपण 5 पाहिल्या आहेत. कोणती? पहिली बाकोबा,
दुसरी कोबाको, तिसरी बाबाबा, चौथी बाकोको किंवा तिलाच आपण कोको बा असंही म्हटलेलं आहोत. आणि पाचवी कसोटी पाहिली आहे कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी म्हणजे काटकोन त्रिकोण त्या ठिकाणी असणार आहे. काटकोन त्रिकोण कर्ण आणि काटकोन कर्ण बाजूंपैकी एक बाजू एकरूप असेल तेव्हा कर्णभुजा कसोटी असते. दोन बाजूंच्या मध्ये कोण बाकोबा, दोन कोणांच्या मध्ये बाजू कोबाको, तिन्ही बाजू बरोबर आहे बा बा बा. आणि ज्यावेळेस एक बाजू आणि दोन कोण पण त्यांच्यामध्ये समाविष्ट नसलेली बाजू, ही बाजू त्यांच्यामध्ये नाहीये, दोन कोणामध्ये समाविष्ट नसणार आहे, तर त्यावेळेस बा कोको किंवा तिला कोको बा असंही म्हटलं जातं. बोला मग. बरोबर आहे, कारण हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन समोर बाजू म्हणजे कर्ण आणि काटकोन बाजू ए बी आणि बी सी यापैकी एक बाजू आहे, म्हणून इथं कोणती कसोटी असणार आहे कर्णभुजा कसोटी. ही इथं ऑप्शन मध्ये लिहायचं, बाकी काही लिहायचं नाही. उत्तर होतं कर्णभुजा कसोटी असं फक्त म्हणायचं. दुसरं तुमचं इथं आता a-5 = 7 आहे, तर a ची किंमत किती काढा. a - 5 = 7. हा ऋण 5 आपण इकडे काय होणार आहे धन 5 होईल. मग 7 आणि 5 ची किती होणार बेरीज 12. म्हणजे a ची किंमत किती आली 12. संपलं. असं सोडवायचं ते पहा. तिसरं तुमचं आहे a² - 81 चे अवयव पाडा. a² - 81 चे अवयव. सूत्र आपल्याला कोणतं आहे a² - b² हे आपण घेतलेलं आहे आधी बरोबर. a - b गुणिले a + b या सूत्रामध्ये हे बसवायचं आहे पहा. मग a चा वर्ग आहे तो तसाच राहील. 81 कुणाचा वर्ग आहे 9 चा वर्ग आहे, म्हणजे a² - 9 चा वर्ग. म्हणून तुमचं a - 9 आणि a + 9 हे याचे अवयव. या सूत्रानुसार a आणि b, b म्हणजे तुमचा इथं 9 आलेला आहे, म्हणून a - b म्हणजे a - 9 आणि a + b म्हणजे a + 9. आणि शेवटचा प्रश्न यातला आपला चौथा प्रश्न आहे. कोन R आणि कोन S, कोन R आणि कोन S हे दोन परस्परांचे कोन विरुद्ध कोन आहेत. हे एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. R कोनाचे माप 80 अंश असेल तर S कोनाचे माप किती आहे का नाही. कारण विरुद्ध कोन कसे असतात एकरूप असं हेच वाक्य लिहायचं. मग इथं विरुद्ध कोन समान मापाचे असतात. मग हे तुमचे R आणि S हे विरुद्ध कोन आहेत. मग कोन R बरोबर कोन S, परंतु तुम्हाला कोन R चं माप परंतु कोन R बरोबर 80 अंश दिलंय, म्हणून कोन S बरोबर सुद्धा किती येणार आहे 80 अंश येईल. झालं. 1 मार्कासाठी आहे. थोडक्यातच लिखाण असेल, जास्त काही लिखाण असणार नाही. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तर आपला अंतिम दिवस 45वा दिवस जो आहे तो चालू आपण केलेला आहे. अंतिम चाचणी जी आहे ती आपण पाहत होतो. त्यामध्ये प्रामुख्याने आपण पहिला आणि दुसरा प्रश्न जो आहे तो आपला सोडून झालेला आहे. तिसरा प्रश्न जो आहे 2-2 मार्कासाठीचा तो प्रश्न आपण आता सोडवणार आहोत. ओके. मग तिसऱ्या प्रश्नातलं पहिलं गणित. त्रिकोण ABC काढा. बिंदू A मधून बाजू BC वर मध्यगा AD काढा. बरोबर. त्रिकोण कुठलाही त्रिकोण ABC काढायचा. कुठलाही त्रिकोण जो आहे तो ABC काढायचा आहे. ABC आणि बिंदू A मधून, हा बिंदू A आहे, A मधून बाजू BC वर AD ही काय काढायची मध्यगा काढायची आहे. आता मध्यगा म्हणजे काय तर BC बाजूचा मध्यबिंदू शोधला पाहिजे. म्हणून या BC बाजू काय करायचं आहे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. BCच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. कंपास वापरायचा, आपलं वरती कंस करायचा, खाली कंस करायचा, नंतर C वापरून वरती कंस आणि खाली कंस, आणि याप्रमाणे या कंसाचा छेदनबिंदू आपण जोडला की तुम्हाला बरोबर या रेषाखंडाचे 2 सारखे भाग होतील. हा जो बिंदू मिळालेला आहे तो तुमचा असेल D बिंदू.
बरोबर आहे. हा तुमचा बरोबर मध्यबिंदू असणार आहे. हे दोन्ही भाग तुमचे सारखे झाले पाहिजे, सारखे असले पाहिजे. जेव्हा म्हणजे रेषाखंड दुभागण्याची रचना जी आहे ती इथं करायची आहे. बाजू बीसीचा लंब दुभाजक काढायचा आहे. तो लंब दुभाजक बाजू बीसीला जिथं छेदेल तिथं डी नाव द्यायचं. ए आणि डी जोडला तुम्ही की तुमची ही एडी मध्यगा होईल. कारण डी हा बिंदू तुम्ही अंदाजे घेऊन चालणार नाही, तो अचूक घेतला पाहिजे. तुम्ही कोणत्याही मापाचा त्रिकोण काढा, आपल्या सरळ पट्टीच्या साह्याने त्रिकोण काढून घ्यायचा आणि त्रिकोण काढल्यानंतर या बाजू बीसीचा मध्यबिंदू शोधण्यासाठी या बीसी बाजूचा लंब दुभाजक जो आहे तो आपण इथं काढलेला आहे आणि लंब दुभाजक जिथं छेदेल बीसीला तिथं डी नाव द्यायचं. ए आणि डी बिंदू जोडायचे की तुमची आकृती पूर्ण होईल. तर अशा प्रकारे ही 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे तुमचा 10 सेमी कर्ण असलेल्या काटकोन त्रिकोणाची एक बाजू जी आहे ती 6 सेमी असेल तर दुसरी बाजू काढा. मग काटकोन त्रिकोण समजा आपण इथे एबीसी घेऊया. एबीसी हा आपला काटकोन त्रिकोण आहे. त्यामध्ये कर्ण काटकोन बाजू जी आहे ती 10 सेमी दिलेली आहे आणि काटकोन करणारी एक बाजू एबी घ्या किंवा बीसी घ्या, कुठली घ्या, ती 6 सेमी आपल्याला दिलेली आहे. पहा, तर उरलेली बाजू जी आहे म्हणजे आपण समजा बीसी घेतली 6 सेमी, आता एबी आपल्याला काढायची आहे. ही तिसरी बाजू जी आहे ती किती येणार आहे, म्हणून इथं पायथागोरस जो आहे तो आपला वापरायचा आहे. काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार किंवा प्रमेयानुसार, गुणधर्मानुसार काही ठिकाणी मग कर्णाचा वर्ग म्हणजे एसीचा वर्ग बरोबर उरलेल्या 2 बाजू म्हणजे एबी वर्ग आणि बीसी वर्ग यांच्या वर्गांची बेरीज ती आपली असणार आहे. ओके, म्हणून तुमचा आता एसीचा वर्ग म्हणजे 10चा वर्ग किंमत टाकायची. एबी माहित नाही तशीच राहील, अधिक बीसी आहे तुमची 6 तिचा वर्ग. 10चा वर्ग 100 बरोबर एबी वर्ग अधिक 6चा वर्ग 36 अधिक 36 आहे, बाजू बदल केला ते वजा 36 होतील बरोबर एबी वर्ग. म्हणून तुमचा एबी वर्ग बरोबर या दोघांची वजाबाकी तुम्ही केली, 100 वरून 36 वजा केले तर ते 64 येतील. आणि मग वर्गमूळ आपण घेतलं बरोबर आहे, वर्गमुळे काढून टेकिंग स्क्वेअर रूट तर आपलं काय मिळणार आहे, एबी इक्वल टू 8 सेमी. तिसरी बाजू जी आहे किंवा काटकोन करणारी दुसरी बाजू जी आहे बरोबर आहे, या त्रिकोणाची काटकोन करणारी जी एबीसी आणि एबी या 2 बाजू आहेत त्यामुळे दुसरी बाजू जी आहे ती 8 सेमीची असेल. अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवू शकतो. लक्षामध्ये आलंय. तिसरं गणित, सेजल व सोनल यांच्या वयांची बेरीज 30 वर्ष आहे. सेजल आणि सोनल या 2 मुली आहेत, त्यांच्या वयांची बेरीज जी आहे ती तुमची 30 दिलेली आहे. मग हे तुम्ही 1 चल वापरून 2 चल वापरून नाही सोडू शकतात. आपण 2 चल वापरून सोडणार आहोत. तर सेजलचं आजचं वय, आजचे वय x वर्ष मानू आणि सोनलचे आजचे वय y वर्ष मानू. 2 चलातील रेषीय समीकरण जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. मग उदाहरणातील पहिल्या अटीनुसार म्हणजे पहिल्या वाक्यानुसार, उदाहरणातील पहिल्या अटीनुसार काय सांगितली पहिली अट, त्या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे, 30 वर्ष आहे. म्हणजे x आणि y यांची बेरीज बरोबर 30. हे पहिलं समीकरण तुमचं. नंतर सेजल जी आहे ती सोनल पेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे सेजल मोठी आहे, सोनल ही लहान आहे. म्हणजे 2 वर्ष मोठी आहे म्हणजे दोघांच्या वयामधला फरक किती, 2चा आहे. म्हणून उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार x वजा y बरोबर तुमचं येईल 2. हे दुसरं समीकरण. आणि मग 1 आणि 2 ची बेरीज केली की तुमचं आपण y निघून जाईल. x तुमचं बेरीज होणार आहे
1 व 2 ची बेरीज करून. एक व 2 ची बेरीज करून म्हणजे x अधिक y बरोबर 30 आणि x वजा y बरोबर 2. बेरीज करायची आहे त्यामुळे पुढे चिन्ह बदलणार नाही. अधिक y वजा y हा तुमचा कॅन्सल होईल. x आणि x ची बेरीज 2x होईल. 30 आणि 2 ची बेरीज 32 होईल. म्हणून x बरोबर 32 भागिले 2 बेग 12 म्हणजे x ची किंमत ही तुमची 16 आली. आलेली किंमत समीकरण 1 मध्ये ठेवायची आहे. x बरोबर 16 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून म्हणून तुमचं x अधिक y बरोबर 30 आहे. म्हणून 16 अधिक y बरोबर 30 म्हणून y बरोबर 30 वजा 16 म्हणजेच y बरोबर किती ना आपलं मग 14. शाब्दिक उदाहरण आहे ते उत्तर शब्दामध्ये लिहावं लागेल. ते कोणतं? सेजलचं आजचं वय जे आहे शेवटी शब्दामध्ये उत्तर लिहिताना इथं शेवटी उत्तर जे आहे ते लिहायचं आहे. मग सेजलचं आजचं वय 16 वर्ष कडे एक किंमत 16 आली आणि सोनलचं आजचं वय जे आहे ते तुमचं 14 वर्ष आहे. असं शेवटी उत्तर जे आहे ते तुम्हाला लिहावं लागेल. ओके. अरे गणित लक्षामध्ये आलंय का सरांच्या? आवाज येतोय? हा. तर तिसरं गणित आपण हे पूर्ण केलेलं आहे. चौथं गणित जे आहे तो त्रिकोण काढायचा आहे. पहा 3 बाजू दिल्यावर त्रिकोण काढणे. 3 बाजू दिल्यावर त्रिकोण काढण्याची कृती. आता माझ्याकडे इथं कंपास नाहीये, तुम्ही प्रत्यक्ष करून पण दाखवलं असं. पण काय करायचं? कच्ची आकृती म्हणून दाखवतो पहा, त्याच्यावर तुम्ही पक्की आकृती जी आहे ती काढू शकता. त्रिकोण एबीसी असा काढा की कच्ची आकृती मी काढतो त्रिकोण एबीसी ची. पहा हा एबीसी त्रिकोण तुमचा आहे आणि एबी ची लांबी ही 4.2, बीसी 5.4 आणि एसी 6 सेमी. याप्रमाणे या बाजू तुम्हाला दिलेल्या आहेत. बरोबर आहे. तर मग 3 बाजू दिल्यावर त्रिकोण काढायचा. कुठलीही एक बाजू पाया म्हणून घ्यायची. तर एबीसी आपण याप्रमाणे कच्ची आकृती काढली आहे. मग असंच पक्का त्रिकोण काढायचा. आधी बीसी जी बाजू आहे ती काढून घ्यायची 5.4 सेमीची. तिला नाव लगेच बीसी देऊन टाकायचं. नंतर आपलं जे कंपास आहे, कंपास मध्ये आता ए तुम्हाला बी आणि सी बिंदू मिळाले. राहिला कोणता बिंदू? आता ए बिंदू राहिलेला आहे. राहिला फक्त ए बिंदू. तर एचं स्थान निश्चित करण्यासाठी तो ए बिंदू जो आहे तो बी पासून 4.2 सेमी अंतरावर आहे. बी आणि ए मधलं अंतर किती आहे? 4.2 सेमी अंतर. म्हणून कंपास मध्ये 4.2 सेमी हे माप घ्यायचं. टेकिंग मेजरमेंट इन कंपास किती? 4.2 सेंटीमीटर. म्हणून तुमचं 4.2 सेंटीमीटर घेतलंय की कंपासचं लोखंडी टोक जे आहे बरोबर आहे ते तुमचं बी पॉईंटच्या इथे ठेवायचं आणि वरती अशी आर्क करायची. बरोबर आहे. बीच्या इथं लोखंडी टोक ठेवायचं आणि पेन्सिलच्या साह्याने याप्रमाणे तुमची आर्क येईल. किती मेजर घेतला आपण? हे 4.2 4.2 येते लक्षामध्ये. नंतर ए आणि सी मधलं डिस्टन्स किती आहे? 6 सेमी. बरोबर आहे. ए आणि सी मधलं किंवा सी पासून एचं अंतर 6 सेमी आहे. म्हणून कंपासमध्ये 6 सेमी हे माप घ्यायचंय. कंपासमध्ये 6 सेमी पट्टीचा उपयोग करून शून्याच्या ठिकाणी तुमचं लोखंडी टोक येईल आणि पेन्सिलचं टोक ही 6च्या ठिकाणी असणार. 4.2च्या वेळेस शून्याच्या ठिकाणी तुमचं लोखंडी टोक राहील. तर 4 नंतर 2 रेषा मिलीमीटरच्या 2 रेषा मोजायच्या आहे. म्हणजेच ते 4.2 तुमचं होणार आहे. तिथे पेन्सिल टोक तुमचं असणार आहे. तसं या ठिकाणी तुम्ही 6 माप घेतल्यावर लोखंडी टोक जे आहे ते सीच्या इथं ठेवायचं आणि जो आधी कंस तुम्ही काढलेला आहे त्याला छेदणारा हा कंस काढायचा. दोन्ही कंस एकमेकांना जिथं छेदतील तिथं ए नाव द्यायचं. ए आणि बी जोडायचा. ए आणि सी जोडायचा. हे तुमचं माप असेल 4.2 सेमी आणि हे माप असेल तुमचं 6 सेमी. अशा प्रकारे ही आकृती पूर्ण करायची. जमेला सर्वांना? ओके. 3 बाजू दिल्यावर त्रिकोण काढायचा आहे. 5वी आकृती किंवा 5वं उदाहरण.
खालील आकृतीमध्ये रेषा यम समांतर रेषा एन आहे, म्हणजे लाईन यम पॅरलल टू लाईन एन असून रेषा पी ही त्यांची छेदिका आहे, म्हणजे रेषा पी जी आहे, लाईन पी जी आहे ती ट्रान्सव्हर्सल आहे. आकृती दिलेल्या माहितीवरून ए आणि बी च्या किमती काढा आणि कारण लिहा म्हणून सांगितलंय. या लाईन तुमच्या पॅरलल दिलेल्या आहेत. ही यम आहे, ही एन आहे आणि पी ही तुमची ट्रान्सव्हर्सल आहे. हे मेजर तुमचं 80 डिग्री दिलेलं आहे. बीचं मेजर किती, एचं मेजर किती असं विचारलंय. अतिशय सोपं आहे पहा. मग बीचं मेजर कसं काढणार तुम्ही? हे एकमेकांच्या अपोजिट अँगल आहेत, विरुद्ध कोण हे आहेत, बरोबर आहे. पुन्हा अँगल बी इक्वल टू 80 डिग्री, कारण तो विरुद्ध कोण आहे. नंतर अँगल बी आणि ए घ्या, किंवा तुमचा हा अँगल तुम्ही घेतला तरी सुद्धा डायरेक्ट मिळेल. तर अँगल ए आणि बी इज कॉन्ग्रुएंट. ती इतक्रम कोण आहे, आंतर इतक्रम कोण. म्हणून तुमचं अँगल ए इक्वल टू अँगल बी, परंतु अँगल बी इज 80 डिग्री, म्हणून तुमचं अँगल ए जो आहे तो सुद्धा किती येणार आहे, 80 डिग्री. कारण द्या म्हणजे हेच कारण द्यायचं पुढं. आंतरविक्रम कोण, विरुद्ध कोण ही कारण असणार आहेत. त्या आधारे बरोबर ही विरुद्ध कोणाची जोडी आहे. विरुद्ध कोण हे एकरूप असतात. या गुणधर्माचा उपयोग करून बीचं माप 80 मिळेल. बी आणि ए हे तुमची व्युत्क्रम कोणांची जोडी आहे. जर रेषा समांतर असतात तेव्हा व्युत्क्रम कोण एकरूप असतात, म्हणून बीचं जेवढं माप असेल तेवढं तुमचं माप हे एचं असणार आहे. पुढे 6वं गणित. संख्या रेषेवर दाखवा म्हटलंय. संख्या रेषेवर दाखवा. कोणत्या संख्या दाखवायच्या? पहिली संख्या आहे तुमची 5/3 आणि सेकंड आहे -4/3. म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही संख्यांचा विचार करावा लागेल. मध्यभागी 0 घ्यायचा. मग इथं 1 2 हे डिस्टन्स सेम घ्या. नंतर इकडं -1 आणि -2 याप्रमाणे. -3 इकडे घेतलं तरी चालेल, इकडे +3 अजून घेतलं चालेल, काही बिघडत नाही जादा घेतल्याने. तर आता आपला हा पहिले पॉझिटिव्ह नंबर जो आहे तो दाखवायचा. 5/3 नुसता 3 असतात, 5 3 असतं. किती आलं असतं उत्तर? किती आलं असतं? 3/3. बोला पटकन कोणतरी. सोमा, सार्थक. 5/3 च्या ऐवजी 3/3 असतं. 3/3 असतं. उत्तर किती आलं असतं? 1 आलं असतं. बरोबर आहे. किंवा इथं 5 च्या ऐवजी 6 असता. 6/3 किती उत्तर आलं असतं? 2. शाबास बा. हे का नाही. 3/3 च्या वेळेस 1 आणि 6/3 च्या वेळेस 2. म्हणजे हा जो नंबर आहे तो तुमचा कुठं असणार आहे? 1 आणि 2 च्या बिटवीन. 1 आणि 2 च्या मध्ये असणार आहे. हा तुमचा 1 आणि हा तुमचा 2. मग 1 आणि 2 हा जो रेषाखंड आहे याचे इक्वल किती पार्ट करायचे? समान किती भाग करायचे? तर 3 भाग करायचे. समान किती भाग करायचे? समान 3 भाग. 1 2 आणि 3 याप्रमाणे बघा सगळे सारखे भाग. तिन्ही भाग जे आहेत ते समान सारखे केलेले आहेत. एक कमी एक जास्त मी असं केलेलं नाही. तिन्ही भाग सारखे आहेत. आता हा तुमचा 1 म्हणजे 3/3 आहे. त्याच्या पुढचा काय येणार आहे? त्याच्या पुढचा जो हा पॉइंट दिसतोय इथं 4/3 असेल. इथं तुमचा 5/3 असेल. आणि हा जो पुढचा पॉइंट आहे तो 6/3 म्हणजेच 2 असणार आहे. लक्षामध्ये म्हणजे तुमचा या ठिकाणी हा जो पॉइंट आहे तो असणार आहे 5/3. आले लक्षामध्ये? अरे लक्षात आलंय का? डिनॉमिनेटर 3 आहे. लक्षात घ्या इथं भागिले 3 आहे म्हणून 3 सारखे भाग करायचे. भागिले 2 असते तर 2 सारखे भागिले असते. भागिले 4 असते 4 सारखे भागिले असते. पण त्याच्या अगोदरची संख्या बरोबर, याच्या अगोदर संख्या कोणती आहे ती पण शोधायची आणि नंतरची संख्या कोणती असेल ती पण शोधायची आणि मग त्या रेषाखंडाचे त्या अंतराचे तेवढे समान भाग करायचे आहेत. आता पुन्हा इथं मी तसंच आपण निगेटिव्ह नंबरचं
जसं पॉझिटिव्ह आपण केलं तसं निगेटिव्ह नंबरचं आपण करूया. काय होईल मग आता? इथं 3 असतं तर -3/3 किती आला असता? -1. आणि पुढे तुमचं -6 असतं तर -2 आला असता. म्हणजे -1 आणि -2च्या मध्ये हा तुमचा -4/3 असणार आहे. म्हणजे -1 आणि -2 हा जो तुमचा रेषाखंड आहे, हे जे अंतर आहे या अंतराचे समान पुन्हा 3 भाग करायचे. जसं तुम्ही इथे 1 आणि 2चे मधले 3 भाग सारखे केले तसं इथे तुमचे हे 3 भाग सारखे करायचे. मग हा -1 आहे, इथे तुमचा -4/3 बरोबर. हा पहिलाच तुमचा मिळणारे पॉईंट पहा, हा -4/3 असणार आहे. त्याच्या पुढचा तुमचा -5 हा जो पॉईंट आहे हा तुमचा -5/3 असेल आणि -2 म्हणजे -6/3 असणार आहे. आपला दाखवायचा कोणता -4/3 तो आपण दाखवला, संपलं. आलं लक्षामध्ये? सर्वांच्या लक्षात आलं का? हो नाही. तर शेवटचा 7वा प्रश्न जो आहे तो आपला पाहायचा. संख्यारेषा दाखवताना याप्रमाणे दाखवायचं आहे, हे लक्षात घ्या. डिनोमिनेटरला जी संख्या असेल तेवढे त्या अंतराचे, नंतर त्या नंबरच्या जो फ्रॅक्शन नंबर असेल त्याच्या अगोदरचा नंबर आणि नंतरचा नंबर हे सुद्धा शोधून काढा. म्हणजे पूर्ण भाग जाणारी संख्या जी आहे ती आधी घ्यायची, लहान संख्या ती त्याच्या पुढची संख्या पण घ्यायची आहे. 7वं गणित जे आहे ते आपल्याला पाहायचंय. सोडवा म्हणून सांगितलं. 4x वर्ग वजा 3x अधिक 7 वजा x वर्ग अधिक 8x वजा 5 सोडवायचं आहे. म्हणजे आपलं ही जी वजाबाकी आहे ती करायची आहे. म्हणून पहिला कंस आहे, सोडवल्यावरती तो आहे तसा येईल, त्यात काही बदल होणार नाही का. त्याच्या अगोदर प्लस साईन आहे, धनचिन्ह आहे, पण नंतर मात्र इथं मायनस साईन आहे, ऋणचिन्ह आहे. म्हणून आतल्या पदांची चिन्ह जी आहे ती बदलायची असतात. म्हणून अधिक x वर्गाचा हा वजा x वर्ग होईल, अधिक 8xचा हा वजा 8x होईल आणि ऋण 5चे हे अधिक 5 होतील. आणि मग आता वर्गपद, सजातीय पद एकत्र गोळा करायचे आहेत. वर्गपद, एक्सची पद आणि नुसत्या संख्या याप्रमाणे गोळा करायची. मग आता 4x वर्ग हा वजा x वर्ग आहे, हा एकत्र घेतला, अधिक ऋण 3x आणि ऋण 8x ही समान पद आहेत, x ची पद, आणि अधिक 7 अधिक 5 नुसत्या संख्या. याप्रमाणे आपण ती पद जी आहेत ती गोळा केलेली आहेत. चिन्हानुसार बेरीज किंवा वजा करायची. समान चिन्ह असेल ते बेरीज, भिन्न चिन्ह असेल ते वजाबाकी, आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. तर 4x वर्गाला धनचिन्ह आहे, x वर्गाला चिन्ह ऋण आहे, म्हणजे यांची वजाबाकी होणार आहे. 4x वर्गाला धनचिन्ह आहे, उत्तर धन येणार आहे. 4 मधनं हा 1x वर्ग, 4 वजा 1 तो तुमचा येणार आहे 3x वर्ग. इथं तुमच्या दोघांनाही ऋणचिन्ह आहे. ऋणचिन्ह असले की ते दोघांना समान चिन्ह असले की बेरीज करायची. म्हणून 3 आणि 8 ची बेरीज 11 होईल. दोघांना चिन्ह ऋण आहे म्हणून हे उत्तर ऋणच राहील. ऋण 11x बेरीज करायची, पण चिन्ह दोघांना ऋण आहे म्हणून ते ऋण द्यायचं आहे. शेवटचं दोन्ही धनच आहे, 7 आणि 5, ते तुमची धन 12 होणार का. दोन्ही धन आहेत म्हणून धन 12 येईल. हे तुमचं उत्तर. तुम्ही उभ्या मांडणीत सुद्धा ही बेरीज करू शकता. उभ्या मांडणीत सुद्धा, म्हणजे वजाबाकी जी आहे उभ्या मांडणीत सुद्धा करता येते. ती उभ्या मांडणीत केली कशी होईल? 4x वर्ग वजा 3x अधिक 7 वजा x वर्ग अधिक 8x आणि वजा 5. वजा करताना चिन्ह बदलायचे असतात. जशी इथं चिन्ह बदलली तशी इथं खाली चिन्ह बदलून दाखवायचे. अधिक x वर्गाचा वजा x वर्ग होईल, अधिक 8xचा वजा 8x होईल आणि ऋण 5चे धन 5 होतील. त्याचप्रमाणे 4x वर्गातून 1x वर्ग गेला 3x वर्ग, हे दोन्ही ऋण आहेत म्हणून बेरीज 11x येईल, ते 8 आणि 11 दोन्ही धन झालेत म्हणून अधिक 12. तुम्ही उभ्या मांडणीत करा, आडव्या मांडणीत करा, उत्तर हे सारखंच येणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके. आता प्रश्न चौथा, तो 3-3 मार्कासाठी दिलेला आहे. प्रश्न चौथा जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. आता 6 मार्क आहेत. इथे हे सगळे गणित कंपल्सरी आहेत, हे काही ऑप्शनला नाही की आपण हे किंवा हे सोडवा असं नाहीये. सगळी गणित आपल्याला सोडवायची आहे. मग त्यासाठी पहिलं गणित जे आहे त्याची आकृती दिलेली आहे, ती मी काढतोय पहा. AB ही तुमची जीवा म्हणजे कॉर्ड आहे. या कॉर्डवर टाकलेला हा OP लंब आहे आणि OA आणि OB जोडलेले आहेत. इकडे काटकोन, इकडे दोन्हीकडे काटकोन दाखवले पहा. तर O केंद्र असलेल्या वर्तुळात रेख OP लंब जीवा AB असून AB बरोबर 48 सेमी
ओपी बरोबर 7 सेमी. बरं, एबी ही तुमची टोटल एबी जी आहे, एबी जी आहे ती तुम्हाला 48 सेमी दिलेली आहे. नंतर ओपी जी आहे, ओपी म्हणजे तुमचं वर्तुळ केंद्रापासून तिचं अंतर हे तुम्हाला 7 सेमी दिलेलं आहे. हे 7 सेमी तुम्ही दाखवू शकता, काही अडचण नाही. तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. म्हणजे तुम्हाला ओए किंवा ओबी ही त्रिज्या जी आहे ती शोधून काढायची आहे. मग पुन्हा तुमचं रेख ओबी लंब जीवा एबी आहे त्याने सुरुवात करायची. रेख ओपी लंब जीवा एबी, कॉड ओपी परपेंडिक्युलर टू कॉड एबी. बरोबर आहे. रेख सेगमेंट ओपी परपेंडिक्युलर टू कॉड एबी. म्हणून काय आपलं प्रमाण विधान काय सांगतंय, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने जीवा दुभागली जाते. या गुणधर्मानुसार हा गुणधर्म इथं वापरायचा आहे. काय होईल मग, एपी इक्वल टू बीपी इक्वल टू 1/2 एबी. म्हणून 1/2 एबी ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 48. बेग बे बेदुने 4 बे 8 म्हणून ही व्हॅल्यू तुमची किती येणार आहे, 24 सेंटीमीटर. ही 24 असेल, ही सुद्धा 24 असणार बा तुमची. अशा प्रकारे एपी आणि बीपी यांची मापा आधी काढून घ्यायची आहेत. मग कुठलाही एक काटकोन त्रिकोण ओ पी ए घ्या किंवा ओ पी बी घ्या, कुठलाही एक काटकोन त्रिकोण जो आहे तो विचारात घ्यायचा. त्यामध्ये पायथागोरसचा सिद्धांत जो आहे तो वापरायचा आणि ओए म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती शोधून काढायची आहे. काटकोन त्रिकोण ओ पी ए मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्ण आहे तुमचा ओए. काटकोना समोरची बाजू म्हणजे कर्ण असते. पी हा काटकोन आहे, समोरची बाजू म्हणजेच ओए, म्हणून ओएचा वर्ग. उरल्या दोन बाजू म्हणजे ओपीचा वर्ग अधिक एपीचा वर्ग. म्हणून ओए वर्ग बरोबर ओपी आपल्याला दिलेला आहे 7 त्याचा वर्ग, एपी आहे 24 आपण आताच काढला त्याचा वर्ग. म्हणून ओएचा वर्ग बरोबर ओए स्क्वेअर इक्वल टू 49 प्लस 24 चा वर्ग हा 576 येतो. पहा 24 24 केल्यावर. म्हणून ओए वर्ग बरोबर 49 आणि 576 यांची बेरीज तुम्ही केली ती बरोबर 625 येईल. वर्गमुळे काढली तुम्ही टेकिंग स्क्वेअर रूट. म्हणून तुमचं ओए इक्वल टू 625 हा 25 चा वर्ग आहे, 25 चा स्क्वेअर तो आहे. म्हणून ओएची व्हॅल्यू तुमची 25 सेंटीमीटर येणार आहे. म्हणून या वर्तुळाची त्रिज्या जी आहे, वर्तुळाची त्रिज्या 25 सेमी आहे. शेवटी शब्दामध्ये उत्तर लिहायचं, वर्तुळाची त्रिज्या 25 सेमी आहे. अशा प्रकारे हे गणित जे आहे ते सोडवायचं आहे. म्हणजे हे आपण आधी सोडवलेले आहेत त्याचप्रमाणे आहे, फक्त काय केलं अंक बदललेले आहेत. 12 16 वगैरे अशा आपण घेतले होते आधी. पहा स्वाध्याय जे आपण सोडवले आहेत त्या प्रकरणामध्ये त्या दिवसामध्ये तेव्हा तुमच्या हे लक्षात आलं असेलच. दुसरा प्रश्न जो आहे, खालील बहुपदींचा गुणाकार करून उत्तरातील बहुपदीची कोटी लिहा. आता गुणाकार करायचा आहे. शेवटचं उदाहरण आपलं बहुपदींचा गुणाकार. जसा भागाकार आपण केला तसा गुणाकार सुद्धा करता आला पाहिजे. कोणत्या दोन बहुपदी आहेत, तर एक्स वर्ग वजा 4x अधिक 8 गुणिले एक्स वर्ग वजा 1. जशी आपण मगाशी वजाबाकी दोन पद्धती करू शकतो, उभ्या मांडणी आणि आडव्या मांडणीत, तसा गुणाकार सुद्धा उभ्या मांडणीत आडव्या मांडणीत तुम्हाला करता येऊ शकतो. मी आधी आडव्या मांडणीत करणार आहे. ही राशी लहान आहे ती आधी आपण घेऊया. एक्स वर्ग वजा 1 गुणिले एक्स वर्ग वजा 4x अधिक 8. मग पहिला एक्स वर्गने संपूर्ण कंसाला गुणायचं. म्हणून एक्स वर्ग गुणिले पुन्हा एक्स वर्ग वजा 4x अधिक 8. नंतर ऋण 1 ने संपूर्ण कंसाला गुणायचं. ऋण 1 गुणिले एक्स वर्ग वजा 4x अधिक 8.
आता कंसाच्या बाहेर जी संख्या आहे त्याने प्रत्येक पदाला गुणून घ्यायचं. एक्स वर्ग गुणले एक्स वर्ग म्हणजे एक्सचा एकूण किती वेळा गुणाकार होणार आहे? 4 वेळा. म्हणून घातांक बदले होते किती येईल ते? एक्सचा चौथा घात. नंतर एक्स वर्ग गुणले वजा 4x. इथं संख्या 4 आहे ती आधी लिहून टाका. धन आणि ऋणच राहील. तर 4 संख्या 4 आहे म्हणून 4 लिहून टाकली. एक्स वर्ग आणि एक्सचा गुणाकार. एक्सचा 3 वेळा गुणाकार म्हणजे तो एक्सचा तिसरा घात येईल. पुन्हा संख्या इथं 8 एकदाच आहे म्हणून अधिक 8 जो आहे तो तसंच लिहून टाकायचा आणि त्याला एक्स वर्गने आपण गुणलं म्हणजे काय होणार आहे? एक्स वर्ग येणार आहे. 8x वर्ग. पुन्हा काय लक्षात आलंय? ओके. आता एकाने गुणायचं आहे. ऋण 1 ने गुणायचं आहे. ऋण 1 ने 8 मध्ये प्रत्येक पदाला जे आहे ते गुणायचं आहे. ऋण 1 ने धन x स्क्वेअरला गुणलं तुमचं तो ऋण गुणले धन ऋण येईल. एकाने गुणल्यावर तेच पद परत आपला ऋण x वर्ग. हे ऋण आहेत हे ऋण आहेत. ऋण तुमचं धन होईल. एकाने गुणलं तेच पद मिळेल म्हणजे 4x. हा ऋण आहे हा धन आहे म्हणजे चिन्ह ऋण येईल. इथं चिन्ह महत्वाचं आहे. चिन्ह चुकलं सगळं चुकणार नाही. तर मग हा ऋण हा धन म्हणून चिन्ह ऋणच राहील. ऋण गुणले ऋण धन होतं. इथं पहा ऋण गुणले ऋण म्हणून धन 4x आले. पण ऋण धन ऋण ऋण धन ऋण म्हणून तुमचं हे 8 राहतील. मगासारखं सजाती पद एकत्र गोळा करायचे आहेत. कोणत्या? तुमची ही 2 सजाती पद आहे. पहा आता हे चौथ्या घाताचं हे घनचं आहे. हे एक्स पद आहे म्हणजे पहिला घातांक आहे. स्थिर पद आहे. हे फक्त एक्स वर्गाची ही 2 पद आहेत. यांचीच फक्त तुमची वजाबाकी होणार आहे. म्हणून एक्सचा चौथा घात वजा 4x घन या दोघांची वजाबाकी किती होईल? आता मग 8x वर्ग वजा 1x वर्ग. 8x वर्गला धनचिन्ह आहे म्हणून धनचिन्ह येईल ते 7x वर्ग अधिक 4x वजा 8. ओके. आता सर्वांच्या लक्षामध्ये गुणाकार. कारण मागच्या चाचणीला आपला भागाकार विचारला होता. पहा इथं गुणाकार विचारलेला आहे. या चाचणीमध्ये आपल्याला गुणाकार विचारलेला आहे. गुणाकार करायला सांगितलेला आहे. सजातीय पदांची बेरीज वजाबाकी. इथं चौथ्या घातापदी एकटंच आहे ती एकटंच राहिलं. घनचं पद एकटंच आहे ते तसं राहिलं. पण वर्गपद जी आहे ती 2 आहेत म्हणून यांची तुम्ही चिन्ह आहे. अधिक 8x वर्ग आहेत हा वजा 1x वर्ग आहे. म्हणजे चिन्ह यांची भिन्न आहेत म्हणून त्यांची वजाबाकी होणार आहे. मोठ्या संख्येत चिन्ह तुमचं धन आहे. 8ला चिन्ह धन आहे म्हणून इथं धनचिन्ह आलं. 8 मधनं 1 वजा केला म्हणजे 7x वर्ग आलेत. हे पद तुमचं एकटंच आहे ते तसं राहिलं चिन्हाचं. ऋण 8 आहे तो तसाच राहिलेला आहे. ओके.